परभणीत मतदान केंद्रावर शाब्दिकरण संग्राम, मतदानापासून रोखल्याचा आरोप करत महंतांचा संताप, तर अधिकारी भाजपाची दलाली करतोय असा थेट आरोप। परभणी जिल्ह्यातील रावी सावरगाव येथे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मोठा वाद निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे। मतदान करण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप करत एका महंतांनी थेट मतदान केंद्र अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत। सदर अधिकाऱ्यावर भाजपाची दलाली करत असून जाणून बुजून आपल्याला मतदान करण्यापासून रोखल्याचा आरोप महंतांनी केला। या आरोपानंतर मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला असून काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। घटनेची माहिती मिळताच प्रशासनानं परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून घटनेचा सखोल तपास करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जाते। मतदानासारख्या पवित्र प्रक्रियेत हस्तक्षेप झाल्याचा आरोप झाल्यानं या घटनेची चर्चा जिल्हाभरात रंगली असून पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पण मतदानाचा अधिकार असताना तू मतदान करतो, यादीत नाव आहे ना, यादीमध्ये नाव असताना तू करू शकत नाही। पुन्हा जबाबदारी मला नाहीस का, या पार्टीचा त्याला नाहीस का, तू त्याला नाहीस का, मला नाव असताना याच्यामध्ये नाव आहे, नाव असताना तू करू शकत नाही। तुझ्या सगळ्याचा मूर्ख माझा आधार कार्ड असताना मतदानाचं ओळखपत्र असताना एक माणूस मतदान करू शकत नाही। दलाली करतो नाही का, नालायक माणूस सगळं माझ्या गोष्टी असताना मतदान कार्ड आहे, आधार कार्ड आहे, मी इतका गावचा रहिवासी आहे, लाज वाटली पाहिजे तुला की ही कोण तुला दलाली करतोय, हा कोण्या पार्टीची दलाली करतोय? तू भारतीय जनता पार्टीचा दलाल आहेस का? भारतीय जनता पार्टीचा तू दलाल आहेस आणि मधून जाणीवपूर्वक मला तू मतदान करू देत नाही। माझा आधार कार्ड आहे, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी माझ्या तिथं मतदान कार्ड आहे, तुम्ही पहा माझ्या मोबाईल वरती, आणि हा म्हणतो की मुद्दाम आणि भारतीय जनता पार्टीचं तू दलाली काम करतोय, असं कुठे असते का? मी एक संत आहे, कशासाठी करायचं असं? चला, मतदान कार्ड नसलं तर ठीक आहे ना, मतदान कार्ड असू, आधार कार्ड असू, हे बघा दिसत नाही का, सगळं आहे ना, नसताना कोणत्या पार्टीची दलाली करताय तुम्ही?